धारणी तालुक्यातील दिया ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या परिसरात घाणीच्या साम्राज्याने रहिवासी त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे। येथीलच व्हीआयपी परिसरात समजला जाणारा तलई कॅम्प परिसरातील नाली कचऱ्याने चोकअप झाल्याचे अशा जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे। यावर विभागाचे अधिकारी एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडत असल्याचे बोलले जात आहे। मेळघाटातील धारणी तालुक्यातील अगदी मुख्यालय पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तले कॅम्प येथील नाल्या साफसफाई केली जात नसल्याने संपूर्ण नाल्या चोकअप झाल्या आहेत। अशातच नालीतील सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर आता विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे। याच परिस्थितीमुळे संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे। विशेष म्हणजे हा तलई कॅम्प परिसर धनाढ्य व व्हीआयपी कॉलनी म्हणून ओळखला जातो। मात्र ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे व्हीआयपी एरिया एखाद्या खेड्यातील वस्तीपेक्षाही बदतर झालेला दिसतो। हे विशेष आता तलई कॅम्प येथील काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष लीला उंबरकर व संतोष जयस्वाल, सचिन स्वर्गे यांनी आमदार केवलराम काळे यांना सुद्धा तक्रार केली आहे। नाली साफसफाई कामाला व कचरा उचलला गेला नाही तर वरिष्ठाकडे तक्रार करू असे सुद्धा सांगण्यात येत आहे। अनेक नागरिकांनी वार्ड मेंबर जवळ आपल्या समस्या स्पष्ट केल्या। सचिव सरपंचाकडे सुद्धा आपल्या घरांनी स्पष्ट केल्या। सचिव सरपंचाकडे गेल्यानंतर ते वार्ड मेंबर कडे पाठवतात। याकडे मुख्य अधिकारी अमरावती यांनी लक्ष देण्याची गरज आहे असे सुद्धा यावेळी नागरिकांचे म्हणणे आहे। संदीप राऊत, न्यूज प्रतिनिधी, धारणी। ताई, आपला परिचय? माझं नाव लीलाताई उंबरकर आहे। मी महिला काँग्रेसची जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि तलई कॅम्प धारणीची रहिवासी आहे। काय समस्या आपल्या तलई कॅम्प मध्ये? माझ्या समस्या अशा आहेत की माझ्या वार्डात 2022 पासून नाली सफाईचे काम नाही, बाकीच्या अजूनही इकडच्या एरियात रोड नाहीत, साफसफाई नाही, कचराचे ढिगार लागलेले आहेत जिकडे तिकडे। नाली सफाईसाठी जेव्हा मी ग्रामसेवक सचिव साहेबांना म्हटलं तर सचिव साहेबाचं म्हणणं असं आलं की बा आम्ही 16,000 रुपये 18,000 रुपये दिले आहे नाली सफाईसाठी। सदस्याला जेव्हा विचारलं, सदस्य म्हणतो की ग्रामपंचायत आम्हाला पैसे देत नाही, मजूर मिळत नाही, आम्ही नाली सफाई करावं कशी? आता तुम्ही सांगा की आम्ही कोणाजवळ जायचं? अगोदर सचिव साहेबांना फोन करून सांगितलं, सचिव साहेब आले, सचिव साहेबांनी पूर्ण नालीचं हे पाहिलं आणि सचिव साहेबांनी मला डायरेक्ट उत्तर दिलं की मॅडम हे भानगडीचे कामं आहेत, हे आम्ही करू शकत नाही। आता जर सचिव साहेब म्हणतील की भानगडीचे कामं आहे आम्ही करू शकत नाही तर आमच्यासारख्या लोकांनी कुठं जायचं? बोलू। मी जेव्हा सदस्यांना म्हटलं 4 वेळ, सचिव साहेबांना म्हटलं, सचिव साहेबांना MLA साहेबांचे माननीय केवलराम काळे साहेबांच्या PAनं सुद्धा फोन केला की गुरुवारची गोष्ट आहे की तुम्ही येऊन ही नाली सफाई करा। त्यांनी हो म्हटलं आणि नंतर मला उत्तर दिलं की मॅडम 4 दिवस होऊ नाही शकत हे काम। आता जर यांनी 4-5 दिवसात हे काम नाही केलं, पूर्ण एरियाच्या नाली सफाई नाही केल्या तर मजबूरन आम्हाला मी सगळ्या मोहल्ल्यातले माझे लोकांना नागरिकांना घेऊन BDO साहेबाकडे जाईल। BDO साहेबांनी जर दखल नहीं घेतली तो मी CO मैडम कडे जाईल। काय नाम है आपला? संतोष जायसवाल। क्या समस्या आपने की? यहाँ ये नाली की समस्या है, रोड की गंदगी। 3 महीने से ग्राम पंचायत में बोला, ग्राम सेवक को, सरपंच को, मेंबरों को, यहाँ तक कि MLA साहब ने खुद यहाँ खड़े रह के फ़ोन लगाए। अभी तक ये नाली साफ नहीं हुई। सोमवार बोले 1 हफ्ता पूरा हो गया, आज तक कोई आया नहीं यहाँ पे। इधर कचरा, इकडे कचरा पडलेला आहे, सगळी घाणच घाण झालेली आहे। लोकांना चालायसाठी पण रस्ता नाही, मोठा रस्ता आहे बिल्डिंग तू ये जबकि पानी आता है इधर। सचिव को भी बोले, सचिव भी कुछ सुनता नहीं, सरपंच भी नहीं सुनता। MLA साहब ने सचिव को बोलने के बाद में काम नहीं हुआ। निसर्गाने सुंदर समजल्या जाणाऱ्या मेळघाटातील धारणी तालुक्यातील काही परिसर घाणीच्या साम्राज्याने वाढलेल्या दिसून येत आहे। येथे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची धारणी चिखलदराकडे धाव असते। मात्र येथीलच व्हीआयपी परिसर तलई कॅम्प परिसर आता कचऱ्याने वेढला आहे। ग्रामपंचायतीवर हलगर्जीपणाचा ठप्पा येथील नागरिकांनी लावलेला आहे।